नमस्कार. राज्यभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवण्याचा राजकीय प्रयोग जो राबवला जातोय, यामागे कुठेतरी मनोज जरांगे पाटलांना पर्याय देण्याचा प्रयत्न केला जातोय का? धनगर समाजाचं नेतृत्व दीपक बोराडेंना कुठेतरी पर्यायी नेतृत्व त्यांच्या पुढे निर्माण केलं जातंय का? म्हणजे मराठा आणि धनगर समाजाचं नेतृत्व जे सर्वसामान्यांमधून आलेलं आहे, त्या नेतृत्वांचा कुठेतरी प्रभाव कमी करण्यासाठी म्हणून हा महाराष्ट्रामध्ये पुतळे बसवण्याचा राजकीय प्रयोग केला जातोय का? कारण हे पुतळे बसवतोय नेमकं कोण आणि याचा फायदा कोणाला? हा साधा प्रश्न आहे ना हो. की जर पुतळे बसवल्यानंतर कुणाला ज्यांना फायदा होतो त्यावरनं आपण अंदाज सरळ बांधू शकतो. म्हणजे हे पुतळे बसवण्याला राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय, सत्तेचा सरकारचा आशीर्वाद असल्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे मध्यरात्री बसवले जाऊ शकतात काय? बसवलेच जाऊ शकत नाही. सरकारचा आशीर्वाद नसेल ना तर पुतळे बसवले जाऊ शकत नाहीत. नाहीतर एक दुसरी गोष्ट असावी, ती म्हणजे पुतळे बसवणारे हे संघ परिवारवादी विचारधारेचे पाईक असावेत, म्हणून सरकार त्यांना पाठीशी घालत असावं. म्हणजे दोन्हीपैकी एक गोष्ट नक्कीच सत्य असेल की नाही? म्हणजे फायदा कसा उचलला जातो हे बघा. राजकारणामध्ये ना घडलेल्या गोष्टीचा फायदा उचलणे अथवा आपल्याला फायदेशीर असलेल्या गोष्टी घडवून आणणे आणि मग त्यातनं राजकीय लाभ पदरात पाडून घेणे, याला तर राजकीय कूटनीती म्हणतात ना. आणि यामध्ये आत्ताच्या सत्ताधारी सरकारचा हात कुणीच धरू शकत नाही. पेपरला बातमी आली, समाजामध्ये एखादी घटना घडली, त्या घटनेच्या मागं ती घटना अशी विनाकारण घडलेली नसते. एक तर ती घडली तर तिचा राजकीय फायदा उचलायचा असतो, नसेल घडत तर ती घडवली जाते. म्हणजे असाच हा राजकीय प्रयोग या महाराष्ट्रामध्ये केला जातोय. मग तुम्ही म्हणाल की सरकारचा फायदा काय? सरकार असं का करतंय? तर यामध्ये सरळ सरळ आहे. मराठा समाज आज एकमुखी मनोज जरांगे पाटलांच्या मागे उभा आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्या मागे मराठा समाज गेल्यामुळं कुठंतरी हिंदुत्वाची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेला ती राबवण्यालाच कुठंतरी तडा जातोय. मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन होतं. त्या न्याय्य मागण्यापासून मराठा समाजाचं लक्ष विचलित करायचं असेल तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसारखं दुसरं प्रतीक नाही असूच शकत नाही. मग जी आता ओबीसी मधनं मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी असेल, मग ते आता काल परवा मनोज जरांगे पाटलांनी, विखे पाटलांनी आम्हाला फसवू नये किंवा विखे पाटलांना याचा म्हणजे प्रश्न विचारलेत आरक्षणावरनं, ते देवेंद्र फडणवीसांना अगदी रोखठोकपणे सवाल विचारतात. ही गोष्ट कुठंतरी सरकारच्या पचनी पडलेली नाही आणि पडत सुद्धा नसेल. म्हणून कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवणारा एक नवीन महात्मा जन्माला घालायचा आणि तो घातल्यामुळं एक गोष्ट होणार की मराठा समाजाच्या मागण्या ज्या आहेत, आरक्षणाचा मुद्दा साहजिकच मागे पडतो, बाकीचे मुद्दे मागे पडतात आणि मग प्रश्न येतो की वादग्रस्त जागेवरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. मग याने काय होतं? मराठा समाजाला मनोमन मनातल्या मनात त्यांचा एक उन्माद असतो ना, पुतळा वादग्रस्त जागेवर कसा बसवला. आता मुस्लिम समाजाची मस्जिद आहे किंवा मुस्लिम समाजाचा चौक आहे, त्याच्यामध्ये त्या चौकात नेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा आणि तो पुतळा बसवला की साहजिक आहे प्रतिक्रिया येणार आहे तो वादग्रस्त जागेवर बसवल्यानंतर. आणि मग तिथं जाऊन एखादा महात्म्याने म्हणायचं की ज्यांनी बंद लावलाय त्याच्याकडूनच खरेदी करायची, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवणार आहे. अरे आम्हाला आमच्या राजाचे पुतळे बसवायला महाराष्ट्रामध्ये परवानगी आम्ही घेणारच नाही. म्हणजे एक तर इथे कायद्याचं राज्य नाही, लोकशाही नाही
किंवा यांना शासन प्रशासन हे काहीच कळत नाही, अन्यथा सरकार यांच्या पाठीमागे. नाहीतर ते बोलूच शकले नसते, असं बोलूच शकत नाही. नाहीतर हे संघपरिवारवादी विचारधारेचे असावेत म्हणून त्यांना पाठीशी घातलं जात आहे. जर हे पुतळे बसवणारे आवरले जर असते तर सरकारला किंवा या शासना प्रशासनाला एक अर्धा तास नाही 5 मिनिट लागणार नाही. कोण बसवतंय, का बसवतंय, वादग्रस्त जागेवरच का बसवतंय. म्हणजे वंजारी समाजाच्या गावामध्ये त्यांच्या तिथे पुतळा नेऊन वादग्रस्त जागेवर बसवणं वंजारी समाज साहजिक आहे, दुखावला जाणार आहे. धनगर समाजाच्या देवतेसमोर नेऊन पुतळा बसवला, तो शेवटी हलवावा लागला. हा तुमचा अपमान नाहीये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्तांचा एवढा मोठा अपमान करणाऱ्या ज्या गोष्टी करताय हा राजकीय प्रयोग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना असं एक राजकारणाचं साधन बनवणं हे महाराष्ट्रासाठी अतिशय लज्जास्पद म्हणजे ही गोष्ट आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही फायबरचा, अरे अवकात असेल तर धातूचे बसवा, नसेल तर भीक मागून धातूचे बसवा. काय झालं हो त्या सिंधुदुर्गमध्ये पुतळा पडला, भावना दुखावल्या. अरे एखादी वावटळ आली आणि हे जर पुतळे फायबरचे चौकात चौकात बसवलेले, कोण आहे याची विटंबना झाली गावामध्ये, कोण जबाबदार असेल. निसर्गानं त्यांना उद्ध्वस्त केलं, कोण जबाबदार असेल. त्यांची विटंबना झालेली कोण थांबवणार आहे. आणि रात्रीच्या अंधारामध्ये म्हणजे मनोज जरांगे पाटलांपेक्षा एक हिंदुत्वाचं पांघरून ओढलेला एक महात्मा निर्माण करायचा हे सरकारचं ध्येय धोरण आहे. 2029 ची पेरणी. दीपक बोराडे मुंबईपर्यंत एसटी आरक्षणामध्ये माझ्या धनगर समाजाला न्याय मिळावा म्हणून ते रस्त्यावरचा संघर्ष करतात. उपाशी पोटी तो व्यक्ती समाजासाठी संघर्ष करतो. सर्वसामान्य धनगर समाजाला त्याचा जे पोटतिडकीनं त्याच्या अंतःकरणातली जी सत्यत्व आहे ते पटतं आणि समाज मागे उभा राहतो. धनगर समाजाचे हे दीपक बोराडे देवेंद्र फडणवीसांना खडे बोल सुनावतात. ते बारामतीमध्ये कसे ढोल वाजून बोलले म्हणतात, ते आम्हाला वाजपेयी पासून आम्हाला आश्वासनं दिले म्हणतात. आम्ही तुम्ही बोललात ते पूर्ण करा, मागण्या तुम्ही वचन दिलं होतं आम्हाला म्हणून समाजासमोर ते यांना राजकीय दृष्ट्या उघडं पाडतात. पण त्यांच्या समाजासाठी ते झगडतात. म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये बोलणारा, सत्तेच्या विरोधामध्ये बोलणारा, त्या विचारधारेच्या विरोधात बोलणारा दीपक बोराडे, मग जर असं केलं तर धनगर समाजाच्या भावना, ज्या धार्मिक भावनेला कुठंतरी काय करायचंय, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेऊन तिथं बसवायचा आहे. आंदोलनाला कोण येणार? देवेंद्र फडणवीसांना जे हवेत, सरकारला जे हवेत तिथे येऊन सरकारच्या अधिकाऱ्यांची गाचांडी धरून ढकलून फेकून देणार. हिंदुत्व पाहिजे म्हणणारे, छत्रपती शिवाजी महाराज हवेत म्हणणारे ही मंडळी 2029ला दीपक बोराडे, मनोज जरांगे पाटील अडचणीचे ठरतील. त्याच्यासाठी आपले धनगर नेते पाहिजेत, आपले मराठा समाजाचे नेते पाहिजेत, पण त्यांच्या अंगावर हिंदुत्वाची झूल आपल्याला टाकता आली पाहिजे. म्हणजे पोळ्याचे बैल, नंदी बैल, त्यांनी फक्त मान हलवणारा आम्हाला मराठ्याचा नेता निर्माण करायचा आहे, आम्हाला धनगरांचा नेता निर्माण करायचा आहे. आणि त्यामुळेच तर कुठेतरी गावागावात, चौकात चौकात हे फायबरचे पुतळे बसवले जातात. म्हणजे एक तर मनोज जरांगे पाटलांना, दीपक बोराडेंना पर्याय द्यायचा आहे. दुसरं म्हणजे सरकार 2029ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गावागावात, चौकात चौकात, भावकीत, गावकीमध्ये भांडणं लावण्याचा उद्योग पुतळ्यामधनं, म्हणजे पुतळे वादग्रस्त ठिकाणी बसवून गावागावातलं वातावरण कलुषित करण्याचं काम सरकारी आशीर्वादाशिवाय होणं शक्य नाही. कारण शासन प्रशासन एवढं सक्षम आहे तर मग एवढं अराजकता होऊ शकत नाही.
आणि जे हिंदुत्वाचे जे महात्मे म्हणून तिथं बोलतात ते पूर्णपणे त्यांची भाषा पहा. त्यांची भाषा असते गण लावल्याकडूनच खरेदी करायचं. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. आम्हाला त्यांचे पुतळे बसवण्यासाठी परवानग्या, शासनाच्या परवानग्या लागत नाहीत. म्हणजे हे कुठंतरी भिडे, ते कोश्यारी, सोलापूरकर, ते कोण कोरटकर या विचारांची ही मंडळी, आणि त्या मंडळींना कुठंतरी सरकार रोखू शकत नाही. एक तर सरकारचा आशीर्वाद असावा, नाहीतर हे सरकारचे पित्तू असावेत, पिलावळ असावे. आणि मनोज जरांगेंना आणि दीपक बोराडेंना पर्याय देऊन मराठा समाजाचे न्याय्य प्रश्न बाजूला फेकायचे, धनगर समाजाच्या मागण्याला कुठेतरी तिलांजली व्हायची. यासाठी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवण्याचा राजकीय प्रयोग खेळला जातोय. ही प्रयोगशाळा म्हणजे देवेंद्र फडणवीस संघ परिवारवादी विचाराची हिंदुत्वाची कार्यशाळा, प्रयोगशाळा आहे. आणि त्या प्रयोगशाळेमधले सर्वसामान्य मराठे आणि सर्वसामान्य धनगर हे गिनीपिग. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र. किती मिनिटं झालं सर?